नमस्कार मुलांनो, आज आपण ऑनलाईन शिक्षणासाठी या ठिकाणी जमा झालेला आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत आज आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत. मी आहे सुरेश पवार आणि माझी शाळा आहे वळीनाका उच्च प्राथमिक महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक 3. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आपल्या ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करतो. चला तर आपण इयत्ता 7वी या विषयाचा सामान्य विज्ञान मधील पाठ क्रमांक 4 सजीवातील पोषण याविषयी आपण माहिती पाहतोय. गेल्या वेळेला आपण या पाठाला सुरुवात केली होती आणि पोषण म्हणजे काय याविषयी माहिती आपण पाहिलेली होती. पुन्हा एकदा आपण त्याचा उदाहरण म्हणून अभ्यास करूया आणि त्यासाठी मी तुम्हाला अगोदर एक प्रश्न विचारतो. अन्न पदार्थ म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात अन्न कशाला म्हणतात सांगू शकाल का? सर शरीराची वाढ होण्यासाठी व बरोबर सक्षमीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्न पदार्थ असे म्हणतात. अगदी बरोबर. अन्न पदार्थ म्हणजे काय बरं? तर आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थाचं पचन होतं, पचनला इंग्लिश मध्ये डायजेशन म्हणतो आपण, आणि सात्मीकरण होतं. सात्मीकरण म्हणजे ऍसिमिलेशन होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना आपण अन्न पदार्थ असे म्हणतो. आता पचन म्हणजे काय तरी खास आपण नंतर वेगळा अभ्यास करणार आहोत. आणि सात्मीकरण म्हणजे काय पुढच्या आपल्या या भागातच या पाठामध्ये आपण सात्मीकरण म्हणजे काय ते पाहणार आहोत. या दोघांमुळे या ठिकाणी दोन्ही क्रिया होतात आणि ऊर्जा प्राप्त होते आणि त्यामुळं असे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांना आपण अन्न पदार्थ म्हणतो. कारण कोणतीही ऊर्जा मिळाल्याशिवाय आपण हालचाल करू शकत नाही, शरीराच्या कोणत्याही क्रिया होऊ शकत नाही किंवा आपण काम करू शकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता आहे आणि ती अन्न पदार्थातून मिळते. बरोबर, आपण मागच्या वेळी पाहिलेलं होतं. चला तर आणि आता आपण पुढे हे जे अन्न आहे हे अन्न आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक पुरवते आणि हे जे अन्न घटक आहे त्यालाच आपण पोषक द्रव्य असं म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत आपण? पोषक द्रव्य. मग आता आपण पोषक द्रव्याचे गट तयार करूया. पहिला गट आहे त्याला आपण बृहत पोषक द्रव्य असं म्हणतो आणि त्यालाच इंग्लिश मध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण मॅक्रो म्हणजे बृहत पोषक द्रव्य, बृहत म्हणजे मोठ्या प्रमाणात, जे मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्य लागतात त्याला आपण बृहत पोषक द्रव्य म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणतात. उदाहरणार्थ कर्बोदके, त्याला कार्बोहायड्रेट्स इंग्लिश मध्ये म्हणतात. प्रथिने आपण प्रोटीन्स म्हणतो आपण. अगदी बरोबर. स्निग्ध पदार्थ त्याला आपण फॅट्स म्हणतो. म्हणजे कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ हे अतिशय महत्वाचे आहेत. आपण त्याचा उपयोग काय होतो आपण पुढे पाहणार आहोतच. आणि दुसरा जो भाग आहे त्याला आपण सूक्ष्म पोषक द्रव्य असं म्हणतो. काय म्हणतो आपण? सूक्ष्म पोषक द्रव्य. सूक्ष्म म्हणजे मायक्रो, सूक्ष्म म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स. उदाहरणार्थ आपण पाहायचं म्हटलं तर खनिजे आहेत, क्षार आहेत, जीवनसत्व आहेत, हे खूप कमी प्रमाणात लागतात आपल्या शरीराला लागतात. ते आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं. आता आपण पुढचा भाग जो आहे तो म्हणजे पोषण. कोणता भाग पाहणार आहोत आपण? पोषण. त्याला न्यूट्रिशन. पोषणाचा अर्थ काय बरं हे आपण पाहूया. तर तुम्हाला माहितीये आपल्या शरीराला वेगवेगळे पोषक द्रव्य लागतात. बरोबर. आता हे जी पोषक द्रव्य आहे ही पोषक द्रव्य शरीरात गेल्यानंतर त्याचा उपयोग होतो आपल्या शरीरासाठी आणि हा उपयोग करण्याची जी क्रिया आहे ही सजीवाची प्रक्रिया आहे यालाच आपण पोषण असं म्हणतो. आता हे जे पोषण आहे हे पोषण आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्यातला पहिला प्रकार जो आपण आहे पोषणाचा पहिला प्रकार त्याला आपण
स्वयंपोषण असं म्हणतो. बघा, पोषणाचा पहिला प्रकार आहे स्वयं. स्वयं म्हणजे स्वतःच स्वतःला, स्वतः सोय करायची, पोषणाची स्वतः सोय करायची, त्याला स्वयंपोषण म्हणू आपण. त्याला ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणतात. बघा, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे स्वयंपोषण. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला सहजीवी पोषण. सह म्हणजे सोबत, जिवंत राहण्यासाठी आपण जे पोषण करणार आहोत त्यासाठी आपण दुसऱ्या कोणातरी मदत घ्यायची आणि आपण त्याला मदत करायची, एकमेकांना सहाय्य करायचं, त्याला सहजीवी पोषण असं म्हणतात. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणतात. काय त्याचं नाव आहे? सिम्बायोटिक न्यूट्रिशन. आणि सिम्बायोटिक न्यूट्रिशन. हा, आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजेच परपोषण. पर म्हणजे दुसऱ्याकडून घ्यायचं पोषणासाठी जे आपल्याला आवश्यक आहे ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात, त्याला आपण परपोषण म्हणायचं. बघा, 3 प्रकार आहेत: स्वयंपोषण, सहजीवी पोषण आणि परपोषण. आता प्रत्येकाचा आपण थोडी थोडी माहिती पाहूया. स्वयंपोषण म्हणजे काय बरं, सहजीवी पोषण म्हणजे काय, परपोषण म्हणजे काय, याविषयी आपण माहिती बघूया. चला तर सुरुवात करूया आपण. पहिला प्रकार आहे स्वयंपोषण. स्वयंपोषण म्हणजे काय बरं, कोण सांगेल का? स्वयं म्हणजे स्वतः पोषण करावे. ओके, काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला स्वयंपोषण म्हणतात. अगदी छान, व्हेरी गुड. हा, फक्त आता काय करायचं, एकानं एक उत्तर देताना दुसऱ्याने थोडं थांबवून परत त्याने उत्तर द्यायचं. एकदम दोघांनी बोलायचं नाही, कारण सगळ्यांना आपल्याला तुम्ही काय बोलता ते कळलं पाहिजे. मग स्वयंपोषणला आपण इंग्लिशमध्ये ऑटोट्रॉपिक म्हटलेलं आहे, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग कोणताही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचेच पोषण करतो, या पोषण पद्धतीला स्वयंपोषण म्हणतात. बरोबर. मग आता उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर हिरव्या पानं असलेल्या वनस्पती. कोणत्या वनस्पती? हिरव्या पानं असलेल्या वनस्पती. त्या काय करतात बरं, त्या आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसरं आहे सहजीवी पोषण. त्यात आपण सहजीवी म्हणजे 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट संबंधातून एकमेकांसोबत राहतात, सोबत वाढतात, त्यांचं पोषण होतं, एकमेकांचं संरक्षण होतं, एकमेकांना आधार मिळतो, या सगळ्या बाबी साध्य केल्या जातात आणि याला आपण सहजीवी पोषण म्हणतात. उदाहरणार्थ दगडफूल, याची माहिती आपण बघू. दगडफूल तुम्हाला माहिती आहे, मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरतात, औषध म्हणून त्याचा उपयोग केला जातो, बरोबर ना. आणि असं हे दगडफूल जे आहे, या दगडफुलाचं सहजीवी पोषण होत असतं. हे आपण डिटेल माहिती बघणार आहोत. आणि तिसरा प्रकार आहे परपोषण. पर म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे परपोषण. हा, सांग बघू. काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजे प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. या पोषण द्रव्यातीला या पद्धतीला परपोषण म्हणतात. ओके, छान, व्हेरी गुड. म्हणजे त्या ठिकाणी काही सजीव जे असतात, हे काही सजीव काय करतात, आपलं पोषण करण्यासाठी दुसऱ्या सजीवांना अवलंबून असतात. मग दुसऱ्या सजीव म्हणजे कोण असतील? कदाचित वनस्पती असतील किंवा प्राणी पण असतील, त्यावर ते अवलंबून असतात. मग आता आपण हे 3 प्रकार पाहिले: स्वयंपोषण, सहजीवी पोषण आणि परपोषण. मग आता आपण मानव घेतला, मग मानव या तिघांमध्ये कुठे बसेल बरं? सहजीवी पोषण, स्वयंपोषण असेल, सहजीवी पोषण असेल की परपोषण असेल? मानव स्वतःचा अन्न स्वतः तयार करतो का बरं? हो, करतो. म्हणजे काय करतो तो? स्वयंपोषी. म्हणजे मानव स्वतःचा अन्न स्वतः तयार करतो म्हणजे काय करतो? स्वयंपाकघरामध्ये भाजी बनवतो, चपाती बनवतो, भात बनवतो, बरोबर का? हो सर. हा, तो अन्न पदार्थ तयार करतो, म्हणजे तो अन्न चविष्ट लागावं, पचायला हलकं जावं,
म्हणून तो अन्नावरती क्रिया करतो, म्हणजे ते भाजण्याची क्रिया करतो. आणि तुम्हाला माहितीये मानव हा तो स्वयंपोषी प्राणी नाही, प्राणी आहे तो स्वयंपोषी नाही. तर तो अन्न वनस्पतीने तयार केलेलं अन्न, उदाहरणार्थ धान्य तयार केलेलं असतं, कडधान्य आहे, तृणधान्य त्याला आपण म्हणतो, गहू, ज्वारी, बाजरी, मका वगैरे. त्यानंतर फळं तयार केलेली असतात वनस्पतींनी, वनस्पतीपासून फळं मिळतात, कंदमुळं मिळतात, अनेक प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या मिळतात. त्याच्यावर वेगळ्या क्रिया करतो, भाजण्याची, उकडण्याची, शिजवण्याची वेगळ्या क्रिया करतो. आणि मग ते अन्न, वनस्पतीचं अन्न, वनस्पती तयार केलेलं अन्न खात असतो. म्हणजे याचा अर्थ मानवाने स्वतः अन्न तयार केलं का? ते कुणी अन्न तयार केलं होतं सांगा बघू. ते अन्न कुणी तयार केलं होतं सांगा. मानवाने तयार, वनस्पतीने तयार केलेलं अन्न मानव काय करतो? आपल्या गरजेसाठी, ऊर्जा मिळण्यासाठी ते अन्न खातो. याचा अर्थ वनस्पती अन्न तयार करतात आणि आपण ते घेतो. म्हणजे स्वतः मानव अन्न तयार करत नाही. लक्षात ठेवा, मानव हा कोण आहे? परपोषी आहे, वनस्पतीवर अवलंबून असतो. प्राण्यापासून मिळालेले मांस, अंडी तो घेतो आणि तो अन्न म्हणून त्याचा उपयोग करतो. मांस उकडतो, शिजवतो, सर्व प्रकार करतो, फ्राय करतो वगैरे. पण ती टेस्ट लागावी म्हणून किंवा पचनाला हलकं जावं, सोपं जावं म्हणून त्याच्यावर क्रिया करतो. पण प्रत्यक्ष मात्र तो स्वतः अन्न तयार करत नाही, तो दुसऱ्यावर अवलंबून आहे, प्राण्यांवर, वनस्पती अवलंबून आहे. आणि म्हणून मानव हा परपोषी आहे. लक्षात ठेवा, मानव हा स्वयंपोषी नाही, वनस्पती स्वयंपोषी आहे. आपण कशा आहेत याविषयी आपण पाहूया. चला तर आपण वनस्पतींचे पोषण कसं होतं, वनस्पती अन्न तयार कसे करतात बघूया आपण. स्टार्ट करा. वनस्पती आपलं अन्न तयार कसे करतात याविषयी आपण माहिती बघूया. पहिला प्रकार आहे स्वयंपोषी वनस्पती. या वनस्पती अन्न तयार कसे करतात, कसे अन्न मिळवतात पाहूया. स्वयंपोषी वनस्पतीलाच आपण ऑटोट्रॉपिक प्लांट असं म्हणतात. माझा प्रश्न विचारलाय पहा. वनस्पती आपलं अन्न तयार कसे करतात सांगू शकाल का? मला माहिती आहे सर, मी सांगू? ओके, सांग बघू. सूर्याच्या उष्णतेपासून. सूर्याच्या उष्णतेचा उपयोग करून. अगदी बरोबर. सूर्याच्या उष्णतेचा उपयोग करून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वतः लागणारं अन्न तयार करतात. ते काय करतात बरं? सुरुवातीला जमिनीमध्ये पाणी आहे, पोषक तत्वे असतात, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात, उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. अगदी बरोबर. तुम्हाला माहिती आहे वनस्पती मुळाद्वारे, मुळांकडून पाणी, पोषक तत्व म्हणजे खनिज आहेत, क्षार आहेत, हे सगळे शोषून घेतात. आणि हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, या दोघांचा उपयोग होतो आणि त्याला सूर्यप्रकाशाची गरज असते. आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने पानामध्ये ते त्या वनस्पती अन्न तयार करतात. आणि ही जी क्रिया होते, या क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण, त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. काय म्हणतात? फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. मग तुम्हाला माहिती पाहिजे, प्रकाश संश्लेषण म्हणजे जमिनीतील पाणी, पोषक तत्व आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने वनस्पती पानामध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस असे म्हणतात. आता ह्या वनस्पती प्रत्यक्ष कशात अन्न तयार करतात ते आपण बघूया. तुम्हाला माहितीये या ठिकाणी वनस्पती बघा, पाणी, खनिज, क्षार म्हणजे पोषक तत्व काय करतात? जमिनीमधून शोषून घेत आहेत, बरोबर ना? आणि ते शोषलेलं जमिनीमधले स्वतःच्या मुळामध्ये शोषून घेतात, स्वतःच्या मुळाने शोषून घेतात आणि ते हळूहळू खोडापर्यंत पोहोचलं जातं. बघा, पानाने दाखवलेलं आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे खोडामार्फत पानापर्यंत पोहोचवलं जातं. पानं काय करतात? आपल्या पानाच्या मागच्या बाजूला, खालची बाजू असते ना, त्या बाजूला लहान लहान छिद्र असतात, सूक्ष्म छिद्र असतात. आणि या छिद्राद्वारे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात हवेमधला.
आणि हवेमधला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पाणी, खनिज, क्षार आणि कार्बन डायऑक्साईड प्रकाशामध्ये, सूर्यप्रकाश पानावर पडला की त्यामध्ये असलेली हरित कण, कोणते असतात? हरित कण, त्यांचा उपयोग करतात आणि क्षार आणि पाणी, प्रकाश, कार्बन डायऑक्साईड यांचा उपयोग करून पानामध्ये हरित द्रव्याच्या सहाय्यानं त्या ठिकाणी वनस्पती अन्न तयार करतात आणि हे अन्न तयार करताना ऑक्सिजन बाहेर पडतो, म्हणजे हवेमध्ये मिसळतो. बघा, वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात. अशा प्रकारे वनस्पती अन्न निर्माण करतात आणि ही जी क्रिया आहे या क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण क्रिया असे म्हणतो. लक्षात क्रिया कशी होते? आता याप्रमाणे प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे, प्रत्येक हिरव्या पाना असलेल्या हिरवी वनस्पती आपण झालं ज्याच्यामध्ये हरित द्रव्य आहे अशा वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया घडते. मग प्रकाश संश्लेषण क्रिया घडते त्यावेळेला अन्न तयार होतं. अन्न म्हणजे कसं तयार होतं? त्याची आपण एक रासायनिक क्रिया कशी घडते हे आपण सूत्राच्या सहाय्याने लिहू शकतो. तुम्हाला माहिती आहे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतलेला आहे, पाणी क्षार खनिज मुळातून घेतलेले आहेत आणि ती प्रकाश संश्लेषण क्रिया करतात हरितद्रव्याच्या सहाय्यानं आणि त्यामध्ये अन्न तयार होतं. काय तयार होतं? अन्न. म्हणजे त्याला आपण ग्लुकोज म्हणतो, कर्बोदके. त्याचा दुसरा शब्द काय आहे? कर्बोदक. कर्बोदक का बरं? कारण त्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन जास्त प्रमाणात असतात, म्हणजे मुख्य घटक कार्बन असतो. या ग्लुकोज मध्ये मुख्य घटक कार्बन हा मूलद्रव्याचा असतो आणि म्हणजे त्याला कर्बोदके असं म्हटलं जातं. आणि कर्बोदके म्हणजे ग्लुकोज, अन्न त्याला आपण म्हणतो, तयार होतो आणि त्याचबरोबर हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. अशा प्रकारे ही प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे तिचं हे समीकरण दिलं आपण, त्याला रासायनिक समीकरण म्हणतो आपण त्याला. मग आपण त्याची संज्ञा जर वापरली आणि रेणुसूत्र वापरले तर आपल्याला या ठिकाणी हीच रासायनिक क्रिया कशी लिहिता येते ते आपण बघूया. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, दोन्ही कॅपिटल अक्षर लक्षात ठेवा. सी कॅपिटल, ओ कॅपिटल, O2. टू म्हणजे दोन, म्हणजे ऑक्सिजनचे दोन अणू असतात आणि कार्बनचा एक असतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. पाणी तुम्हाला माहितीच आहे, H2O, दोन्ही अक्षर कॅपिटल वापरायची, H2O. यांच्या संयोगातून प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये हरितद्रव्याच्या हरितद्रव्याच्या साहाय्याने ग्लुकोज म्हणजे C6H12O6. H2L0 ओ नॉट O6 झिरो, झिरो नाही, ओ ओ. हे सगळे O6 अल्फाबेट्स आहे आणि C6H12O6 म्हणजे ग्लुकोज तयार होतं, त्याला आपण कर्बोदके म्हणतो आणि ऑक्सिजन बाहेर पडतो. ऑक्सिजन म्हणजे O2, ऑक्सिजन म्हणजे काय? O2. याप्रमाणे या ठिकाणी हे रासायनिक समीकरण तयार होतं. जे प्रकाश संश्लेषण क्रिया जी केली जाते त्याचे हे रासायनिक समीकरण आपल्याला माहीत असलं पाहिजे. लक्षात सगळ्यांच्या? आता आपण प्रकाश संश्लेषण क्रिया करून वनस्पती, स्वयंपोषी वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. तर हे जे क्षार, पाणी, खनिज यांच्यापासून अन्न तयार करतात, म्हणजे ग्लुकोज तयार करतात. म्हणजे क्षार, पाणी, खनिज, प्रकाश ऊर्जा आणि कार्बन डायऑक्साईड यांचा उपयोग करून जे अन्न तयार केलं जातं म्हणजे थोडक्यात त्याला आपण रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. म्हणजे काय बरं? वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात आणि ऊर्जा आपल्याला अन्नाच्या रूपात साठवून ठेवतात. बघा, त्यांना जर गरज आहे तेव्हा वापर केला जातो आणि शिल्लक राहिलेली ऊर्जा आहे ती अन्नाच्या रूपात साठवली जाते. चला, आता ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा आपल्याला कुठे कुठे साठवली जाते, कशी होते याची आपण माहिती पाहणार आहोत. बघा, आता तुम्हाला माहिती आहे वनस्पतीचं मूळ जे आहे हे पाणी, खनिज आणि क्षार जमिनीतून शोषण्याचं कार्य करते आणि खोड काय करतं? हे पाणी, क्षार पानापर्यंत पोहोचवते. आता ही क्रिया कशी घडते ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. अरे, सभी हरे पौधे अपना भोजन स्वयं बनाते हैं। हरे पौधे अपना भोजन तैयार करने के लिए जल एवं कार्बन डाइऑक्साइड का उपयोग करते हैं।
वे इन कच्चे पदार्थों को मृदा और वायु से एकत्र करते हैं और सूर्य के प्रकाश की उपस्थिति में इनको मिश्रित कर देते हैं। क्योंकि ये केवल प्रकाश की उपस्थिति में होता है, इसलिए ये प्रक्रिया प्रकाश संश्लेषण कहलाती है। मुलांनो, बघा प्रत्येक वनस्पती अशा प्रकारे प्रकाश संश्लेषण क्रिया करतात। त्यानंतर ही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे, ही क्रिया केल्यानंतर पानामध्ये असणारे सूक्ष्म छिद्र जे असतात, या छिद्रातून हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि पानावरील छिद्रांना पर्णरंध्रे, पाने लहान लहान छिद्र असतात ना, त्याला काय म्हणतो आपण? पर्णरंध्रे. ही पर्णरंध्रे त्याला स्टोमाटा असं म्हणतात. त्या पर्णरंध्रातून कार्बन डायऑक्साईड पानामध्ये शोषला जातो. आता ही कशा प्रकारे क्रिया घडते पुन्हा एकदा आपण इथं पाहूया. प्रत्यक्ष कार्बन डायऑक्साईड कसा शोषला जातो पहा, हे पान दाखवलेलं आहे पहा. त्या पानामध्ये एक छोटंसं छिद्र आहे. वायुमंडलीय कार्बन डाइऑक्साइड इन महीन छिद्रों के माध्यम से पत्तियों में प्रवेश करती है। पौधों की पत्तियों में सतह होती है जो रंध्र कहलाने वाले छोटे छिद्रों से पूर्ण या होती है। छोट्याशा पाळाच्या मागच्या छिद्रातून कार्बन डायऑक्साईड आत जातो आणि त्याचा उपयोग केला जातो. आता या ठिकाणी हे जे पानामध्ये असलेले हिरव्या रंगाची हरित लवक आहे, त्याला हरित द्रव्य, त्यामध्ये हरित द्रव्य असतं, ते काय करतं? सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि त्याद्वारे अन्न पदार्थ तयार करतात. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू बाहेर पडतो, तो हवेत सोडला जातो. कशा प्रकारे सोडला तो ते आपण बघूया. पौधों को अपना भोजन तैयार करने के लिए ऊर्जा की भी आवश्यकता होती है। ये ऊर्जा सूर्य से मिलती है। पत्तियों में क्लोरोफिल नामक एक प्राकृतिक हरे रंग का वर्णक होता है जो सूर्य के प्रकाश से ऊर्जा अवशोषित करता है। सूर्य प्रकाश की उपस्थिति में जल एवं कार्बन डाइऑक्साइड संयुक्त होकर कार्बोहाइड्रेट और ऑक्सीजन उत्पन्न करते हैं। भोजन के रूप में कार्बोहाइड्रेट को पौधों के विभिन्न भागों तक पहुंचाया जाता है। पौधों को उत्पन्न ऑक्सीजन की आवश्यकता नहीं होती है, इसलिए ये वायुमंडल में बाहर निकाल दी जाती है। बघा कशा प्रकारे प्रकाश संश्लेषण क्रिया झालेली आहे आणि वनस्पतीने अन्न तयार केलं आहे ते आपल्या वनस्पतीच्या स्वतःच्या प्रत्येक भागापर्यंत जिथं गरज आहे त्या भागापर्यंत पोहोचवलं जातात आणि शिल्लक राहिलेलं त्या भागामध्ये अन्न साठवलं जातं आणि तयार झालेला कार्बन ऑक्सिजन जो आहे तो हवेमध्ये सोडला जातो. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत असते. आता ही क्रिया घडल्यानंतर आपल्याला पाहिलेलं आहे की कोणत्याही वनस्पतीमध्ये पानाबरोबर प्रकाश संश्लेषण क्रिया वनस्पतीच्या इतर भाग सुद्धा करू शकतात. काही वनस्पतीमध्ये फक्त पानच त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया करते, पण काही वनस्पतीमध्ये मात्र पानच नसतात. अशा वेळेला मात्र ती वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया कशी करेल? तर ती खोडामार्फत प्रकाश संश्लेषण क्रिया करते. आता आपण त्याचं एक उदाहरण पाहिलं तर निवडून तुम्हाला माहिती आहे, कॅक्टस म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो मग त्याला? कॅक्टस. हे कॅक्टस जे आहे ते त्यांना पान नसतातच, त्याचं रूपांतर वेगळ्या पदार्थांवर वेगळ्या भागामध्ये केलं जातं किंवा अगदी लहान पानं असतात. अगदी लहान पानं प्रकाश संश्लेषण क्रिया केली ती पुरेशा प्रमाणात ऊर्जा तयार होऊ शकत नाही. अन्न त्यामध्ये कर्बोदकाचे अन्न पुरेशा प्रमाणात तयार होत नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यासाठी मदत करणारे, पानांना मदत करणारे दुसरे भाग असतात. उदाहरणार्थ खोड. हे खोड त्यांना प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये मदत करतं आणि अन्न तयार केलं जातं. पाहूया आपण या वनस्पती कशा प्रकारे अन्न तयार करतात. उदाहरणार्थ कॅक्टस म्हटलेलं आहे, हे तुम्ही पाहिलं असेल ना मुलांनो. अशा प्रकारचं कॅक्टस गार्डन मध्ये पाहायला मिळतं, पाहायला मिळतं. हे बघा, हे निवडून म्हणतो आपण त्याला. या सगळ्यात काय होतं? निवडून. बघा इथे हे दाखवलेलं कॅक्टस आहे, हिरव्या रंगाचं खोड आहे.
इथे सुद्धा पानासारखा भाग आहे ते खोड आहे. आता हे लालसर रंगाचं फळ आहे, पण हिरव्या रंगाचा भाग जो आहे तो काय आहे, खोड. आणि काटे दिसतात ना, लांब लचक काटे, हे काटे नसून एक प्रकारे पानच आहे. ही वनस्पती शुष्क प्रदेशात म्हणजे वाळवंटी प्रदेशात किंवा कमी पाणी असलेल्या भागामध्ये ती वाढत असते आणि खूप उष्णता असते. आणि त्या पानातून बाष्पीभवनाच्या रूपाने पाणी बाहेर पडू नये, उत्सर्जन होऊ नये, किंवा त्या ठिकाणी जे पान आहे या पानाद्वारे कोणत्या प्रकारच्या पाण्याची कमतरता भासू नये किंवा निघून जाऊ नये म्हणून त्या पानांचं रूपांतर बदल झालेलं आहे, काट्यामध्ये झालेला असतो. निवडुंगामध्ये जे काटे आहेत ना, हे पानाचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं आहे. मग आता हा हिरव्या रंगाचा भाग आहे तो काय बरं, ते पानासारखा दिसतं, तो पान नव्हे, ते काय आहे, खोड. आणि ही हिरव्या रंगाचं खोड आहे आणि मांसल आहे, मांसल म्हणजे जाडजूड आहे, कारण याच्यामध्ये हिरव्या रंगाचं हरित लवक असतात आणि हरित लवकाच्या साह्यानं वनस्पती सूर्यप्रकाशात पानासारखीच प्रकाश शोषण क्रिया करतात आणि अन्न निर्माण करतात. अशा प्रकारे ही एक प्रकारचा निवडून म्हणजे कॅक्टस आहे. आपण दोन प्रकारचे कॅक्टस पाहिलेले आहेत. आता हे खोडामार्फत प्रकाश संश्लेषण जे आहे करणारी या वनस्पती आहे, त्यामध्ये आपण एक निवडून पाहिलं. वेगवेगळ्या प्रकारचे निवडून पहा कसे आहेत, आपल्याला गार्डन मध्ये शोपीस म्हणून सुद्धा लावले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी अशा प्रकारचे कॅक्टस बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस म्हणजे निवडुंगाचे प्रकार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळे वनस्पती या ठिकाणी खोडामार्फत प्रकाश संश्लेषण क्रिया करतात. आणखी एक वनस्पती आहे, शेर म्हणतात त्याला आपण. याची पानं जी आहेत अगदी छोटी छोटी, तुम्ही जर निरीक्षण करून पाहिलं टोकाला वरच्या बाजूला अगदी छोटी पानं आहेत, अगदी छोटी आहेत. आणि ही छोटी पानं वनस्पतीसाठी आवश्यक असणारं अन्न पुरेसं प्रकाश संश्लेषण तयार करू शकत नाहीत. मग अशा वेळेला त्यांचे जे फांद्यासारखा भाग म्हणजे खोड म्हणतो आपण त्याला, ते खोड आहे ते खोड हिरव्या रंगाचं आहे, म्हणजे याच्यामध्ये हरित लवक आहे, हरित द्रव्य आहे. आणि या हरित द्रव्याच्या साह्यानं प्रकाशामध्ये खोड पानासारखीच प्रकाश संश्लेषण क्रिया करते आणि अन्न निर्माण करते. समजलं का? अशा प्रकारे या ठिकाणी या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया करतात. तुम्ही भागात नेहमी कोथिंबीर तुम्ही वापरता बरोबर ना, कोथिंबीर जी आहे त्याची पानं आणि खोड दोन्ही हिरवी असतात. पाहिले तुम्ही कधी? पान आणि खोड जी फांदी जी आहे ती सुद्धा हिरवी असते. आपण अन्न म्हणून त्याचा भाजीमध्ये वापर करतो. म्हणजे त्या ठिकाणी खोड आणि पानं दोन्हीही या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया करतात. म्हणजे पानांना उपयुक्त असं काय त्याला मदत करण्यासाठी अशा प्रकारचे अन्न निर्माण करण्याचं कार्य खोडामार्फत केलं जातं. चला तर आता आपण खोडामार्फत प्रकाश संश्लेषण करणारे आणखी काही वनस्पती आहेत, त्यापैकी आपण शैवालाची माहिती पाहूया. शैवाल तुम्हाला माहितीच आहे, पावसाळ्यामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचे शैवाल आहे बघा, धागे असल्याप्रमाणे या ठिकाणी शैवाल आहे. आपण जर पाहिलं तर पाण्यामध्ये अशा प्रकारचे खूप हिरव्या रंगाचे धागे आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचे धागे बघायला मिळतात. त्यावेळी पांढरे म्हणजे त्यांचे जे आतमधले घटक आहेत. आणि अशा प्रकारचे शैवाल जे आहे हे शैवाल आपल्याला ठिकाणी पाणी साठलेलं आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया करतात. तुम्ही जर सूक्ष्मदर्शकातून पाहिलं तर या शैवालामध्ये आपल्याला असे वेगवेगळ्या पेशी एका पुढे एक जोडलेल्या दिसतात आणि ही नळीप्रमाणे अखंड धागा असतो, एक प्रकारचा धागाच असतो तो हिरव्या रंगाचा, आणि त्याला आपण काय म्हणतो, शैवाल. लक्षात आलं? आपण याप्रमाणे अशा अनेक खोडामार्फत होणाऱ्या प्रकाश संश्लेषण क्रिया आपण पाहिली. अन्न तयार केलं, मग वनस्पती पानामध्ये अन्न तयार करते. मुळाकडून पाणी, क्षार, खनिज शोषून घेते आणि पानापर्यंत पोहोचवते. आता हे वनस्पतीच्या मुळांनी शोषलेलं पाणी, क्षार आणि इतर घटक जे आहे ते पानापर्यंत कसं पोहोचत असेल बरं? तुम्हाला माहितीये, तुम्हाला बिल्डिंग वरती असलेल्या टाकीमध्ये पाणी जर सोडायचं असेल तर खाली पंप चालू करावा लागतो, पाणी आपोआप वरती जात नाही. आणि या वनस्पतीचा तसाच प्रकार आहे. मुळांनी शोषलेलं पाणी पानापर्यंत कसं जात असेल? किती उंच उंच वृक्ष असतात तुम्हाला माहितीये, खूप उंच, आणि त्या उंचापर्यंत पाणी कसं पोहोचत असेल पानापर्यंत? काहीतरी वहन व्यवस्था असणारच आहे. म्हणजे वनस्पतीमध्ये
मुळाने शोषलेलं पाणी क्षार वरती पानापर्यंत पोहोचवणं, शेंड्यापर्यंत जातं, त्यासाठी काही सोय असणारच आहे. आणि ती कशी असते त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर पानाने तयार केलेलं अन्न सगळ्या वनस्पतीच्या भागापर्यंत पोहोचवलं जातं. म्हणजे हे तयार झालेलं अन्न सुद्धा पोहोचवलं जातं. त्याच्यासाठीच काहीतरी व्यवस्था असणार आहे. आणि ती कशी असते याविषयी आपण माहिती बघूया. वनस्पतीमधील वहन व्यवस्था म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, वनस्पतीमध्ये असलेलं ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स आपण या ठिकाणी पाहूया. अशा प्रकारे असतं, त्याची माहिती आपण पाहू. त्या दोन प्रकार आहेत. त्यामध्ये वनस्पती व्यवस्था करणारे या ठिकाणी दोन सोयी केलेल्या आहेत. पहिली आहे ती म्हणजेच या ठिकाणी जलवाहिन्या. जल म्हणजे पाणी, पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या. वाहिन्या आपण त्याला पण पाईप म्हणू, आपण त्याला काय म्हणूया, पाईप. म्हणजे ज्या पाईप मधून, ज्या नळीद्वारे पाणी मुळाने शोषलेलं क्षार, पाणी, खनिज पानापर्यंत पोहोचवलं जातं, त्या वाहिन्या आहेत, त्याला आपण जलवाहिन्या म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? जलवाहिन्या. आणि त्याला विज्ञानमध्ये इंग्लिशमध्ये झायलेम असं म्हणतात, झायलेम. आणि पानाने तयार केलेलं अन्न जे आहे ते अन्न सर्व भागांना पोहोचवण्याचं काम ज्या नळ्या करतात त्याला रसवाहिन्या म्हणतात. त्याला वाहिन्या असं म्हणतात, रस वाहून नेणाऱ्या वाहिन्या. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये फ्लोएम असं म्हणतात. झायलेम म्हणजे जलवाहिन्या आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. अशा प्रकारे या ठिकाणी या दोन वाहिन्यांमार्फत वनस्पतींची त्या ठिकाणी पदार्थ वाहून नेण्याची क्रिया केली जाते. आता जलवाहिन्या काय करतात? मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या सर्व भागापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या जलवाहिन्या करतात. रसवाहिन्या काय करतात? प्रकाश संश्लेषणातून पानामध्ये तयार झालेले जे अन्न आहे ते अन्न वनस्पतीच्या पोहोचवण्याचं काम या रसवाहिन्या करत असतात. लक्षात सगळ्यांच्या? याप्रमाणे या ठिकाणी वनस्पतीची वहन व्यवस्था आहे, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे. यांच्या मार्फत पाणी, क्षार आणि खनिज पोहोचवले जातात. त्याचबरोबर वनस्पती तयार केलेलं अन्न सुद्धा सर्व भागापर्यंत पोहोचवलं जातं. सगळं लक्षात आलं का? ओके. आता आपण पुढे जाऊया. ह्या ज्या वनस्पती आहे या वनस्पती प्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया करतात, अन्न निर्माण करतात, आपली गरज भागवतात, शिल्लक अन्न साठवून ठेवतात. मग आता दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे रासायनिक संश्लेषण. म्हणजे काय बरं? प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे काय पाहिलं आपण. आता हे रासायनिक संश्लेषण म्हणजे क्रिया काय असते त्याच्याविषयी आपण माहिती बघूया. बघा, कार्बन डायऑक्साईड, मिथेन हा वायू आहे, हायड्रोजन हा सुद्धा वायू आहे, हे तिन्ही वायू आहेत. आणि हायड्रोजन सल्फाइड हा सुद्धा वायू आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, हायड्रोजन आणि हायड्रोजन सल्फाइड या रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो आणि त्यातून ऊर्जा घेतली जाते. आणि ही ऊर्जा घेऊन अन्न निर्मिती केली जाते, त्यालाच रासायनिक संश्लेषण असे म्हणतात. बघा, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, हायड्रोजन सल्फाइड या रासायनिक पदार्थाचा वापर करून त्यातून ऊर्जा घेतली जाते आणि अन्न निर्माण केलं जातं, त्यालाच काय म्हणतो आपण? रासायनिक संश्लेषण. आता हे रासायनिक संश्लेषण कोणाकडे घडतं बरं ते आपण बघूया. या आणि कोणत्या वनस्पती या रासायनिक संश्लेषण करू शकतात? तर विशेष म्हणजे कोणतीही स्वयंपोषी वनस्पती रासायनिक संश्लेषण करू शकत नाही. काय गरजच नाही तसं, कारण ते त्यांच्याकडे प्रकाश क्रिया करण्याची सगळी व्यवस्था आहे. मग कोण करतं रासायनिक संश्लेषण? तर केवळ फक्त जीवाणू रासायनिक संश्लेषण करतात. काय करतात? जीवाणू. आणि हे जीवाणू आहेत ना रासायनिक संश्लेषण करतात तिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी जीवाणू अन्नाची निर्मिती करतात या रासायनिक संश्लेषण क्रियेनं. ज्या ठिकाणी जीवाणू ज्या ठिकाणी आहे तिथं प्रकाश संश्लेषण पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी हे या प्रकारे अन्न निर्माण करतात. पण जीवाणू हे वनस्पती नाहीत, लक्षात ठेवा, ते प्राणी आहेत. एक सूक्ष्म एक पेशीचे प्राणी तयार झाले, लक्षात अलिबासारखे. आणि अशा प्रकारे हे सूक्ष्म असे जीवाणू असतात. उदाहरणार्थ दह्यामध्ये असणारे जीवाणू तुम्हाला माहितीच आहे, आणि किण्वन क्रिया करणारे जीवाणू,
असे सगळे जे जीवाणू आहेत ते सूक्ष्मजीव आहेत तिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. अशा वेळेला या पद्धतीनं रासायनिक संश्लेषण करतात आणि अन्न तयार करतात. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की वनस्पती अन्न तयार करतात, त्याचा उपयोग करतात. आता मग कोणकोणते पदार्थ वनस्पती उत्सर्जित करतात सांगू शकाल का? कोणकोणते पदार्थ वनस्पती उत्सर्जन करतात? जसं आपण आपल्याला नको असलेले पदार्थ उत्सर्जन करतो, बरोबर ना? मग अशा प्रकारे हे पदार्थ वनस्पती कोणते पदार्थ उत्सर्जित करतात? बघा, चीक, डिंक, तेल, राळ अशा पदार्थाच्या स्वरूपामध्ये वनस्पती उत्सर्जन करतात. का करतात बरं? कारण वनस्पतींना स्पेशल अशी वेगळी उत्सर्जन संस्था नसते, आपल्याकडे मात्र असते उत्सर्जन संस्था. किडनी किंवा आपण सकाळी उत्सर्जन करतो ते सकाळ असलेले अन्न पदार्थ शिल्लक राहिलेले पचनातून राहिलेले शिल्लक पदार्थ असतात ते बाहेर टाकण्याचं काम आपण करतो. तसं वनस्पतींना अशी वेगळी उत्सर्जन संस्था नसतेच. मग ते कसे बाहेर पदार्थ टाकतात? विसरण क्रियेने वायुरूप पदार्थ बाहेर सोडले जातात आणि इतर टाकाऊ पदार्थ खोडाच्या सालीमध्ये साठवून जातात. काही पदार्थ पानामध्ये साठवले जातात, काही पदार्थ खोडाच्या सालीमध्ये साठवले जातात आणि काही पदार्थ जीर्ण झालेल्या म्हणजे आता त्यांचं कार्य बंद झालेलं आहे अशा जलवाहिनीमध्ये साठवले जातात आणि हळूहळू ते त्या ठिकाणी पदार्थ साठवून ते बाहेर टाकण्याची क्रिया घडते. असे हे पदार्थ आहेत. हे पदार्थ आपण पाहिले तर वनस्पतीने याचा उपयोगच नसतो आणि म्हणून ते उत्सर्जन करतात. कळलं का? आपण या वनस्पती आहेत या वनस्पती मध्ये प्रकाश संश्लेषण म्हणजे कर्बोदक तयार करतात. त्याचबरोबर कर्बोदक म्हणजे काय बरं? तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगापासून ते तयार झालेले असतात. आणि प्रथिनं जे आहे ती कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांच्यापासून तयार झालेले असतात. बघा, आपल्याला हे माहिती पाहिजे की कर्बोदक जे आहे काय करतात. म्हणजे कर्बोदक म्हणजे काय बरं? तर कर्बोदक म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनच्या पासून तयार झालेले आहेत आणि प्रथिनं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि त्यामध्ये नायट्रोजन सुद्धा असतो. नायट्रोजन आपल्या शरीराला वाढीसाठी खूप उपयुक्त आहे आणि तो सुद्धा त्यामध्ये असतो. याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला वनस्पती प्रकाश संश्लेषणामध्ये हे पदार्थ तयार होतात. मग आता नायट्रोजन असतो तुम्हाला माहिती आहे. मग वनस्पतीला नायट्रोजनची गरज कशी भागवली जाते बरं? कुठून मिळतो तो नायट्रोजन? तर तो हवेमध्ये असलेला नायट्रोजन वायू रूपात असतो पण तो वनस्पती सरळ शोषून घेऊ शकत नाही. जसा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात ना तसं ते घेऊ शकत नाही. त्यासाठी त्याचं संयुगात रूपांतर होणं आवश्यक आहे आणि संयुगात रूपांतर होण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेला आपण नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतो. आपण काय म्हणतो? आपण त्याला नायट्रोजनचे स्थिरीकरण. तर म्हणजे कोणत्याही वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेनंतर जे अन्न तयार करतात त्यावेळेला त्यांच्या वाढीसाठी सुद्धा नायट्रोजनची आवश्यकता असते आणि हा जो नायट्रोजन आहे तो हवेमध्ये खूप आहे, मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यात जास्त नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे हवेमध्ये. पण तो वायुरूपातला नायट्रोजन वनस्पती शोषून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्याचं संयुगात रूपांतर होणं आवश्यक आहे आणि याला म्हणायचं नायट्रोजनचे स्थिरीकरण. आता हे जे नायट्रोजनचं स्थिरीकरण करायचं म्हणजे काय? त्याचं संयुगात रूपांतर करायचं. मग त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत जी आहे तिला म्हणायचं जैविक पद्धत. जैविक स्थिरीकरण पद्धत आणि दुसरं आहे वातावरणीय स्थिरीकरण पद्धत. 2 प्रकारच्या पद्धती आहेत. तर जैविक पद्धतीमध्ये कशा प्रकारे कोणत्या पद्धतीने केलं जातं? तर पहिली पद्धत आहे त्याला आपण जे सूक्ष्मजीव जैविक स्थिरीकरण करतात त्या स्थिरीकरणाला रायझोबियम सूक्ष्मजीव असं म्हणतो. जैविक स्थिरीकरणामध्ये रायझोबियम सूक्ष्मजीव असतात जे नायट्रोजन स्थिरीकरण करतात त्याला म्हणायचं जैविक स्थिरीकरण. रायझोबियम सूक्ष्मजीव कुठे असतात? तर त्या द्विदल वनस्पतींच्या मुळावरील गाठीमध्ये असतात. द्विदल वनस्पती ज्या आहेत त्यांच्या मुळावर गाठीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. आणि दुसरे जे सूक्ष्मजीव आहे त्याला ॲजिटोबॅक्टर सूक्ष्मजीव म्हणतो आणि ॲजिटोबॅक्टर सूक्ष्मजीव मातीमध्ये असतात
आणि मातीमधले सूक्ष्मजीव असतात ते हवेमध्ये नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याच्या संयोगात रूपांतर करतात. अशा प्रकारे या ठिकाणी जैविक स्थिरीकरण घडतं. म्हणजे दोन सूक्ष्म प्रकारच्या सूक्ष्मजीवामार्फत नायट्रोजनचा संयोगात रूपांतर केलं जातं आणि ते संयोग मग वनस्पतींना मुळाद्वारे मिळतो. अशा प्रकारे या ठिकाणी हा एक प्रकार आपण पाहिलेला आहे. आपण हे प्रत्यक्ष पण पाहूया नायट्रोजन स्थिरीकरण कसं होतं. तुम्हाला माहिती आहे नायट्रोजन स्थिरीकरणासाठी रायझोबियम हे सूक्ष्मजीव आवश्यक असतात आणि ते रायझोबियम सूक्ष्मजीव आहे ते द्विदल वनस्पतीमध्ये त्याला शिंबावर्गीय म्हणजे शेंगा येणाऱ्या वनस्पती. शिंबावर्गीय म्हणजे शेंगा येणाऱ्या गटातल्या वनस्पती आहेत. ज्या ज्या वनस्पतीला शेंगा येतात त्या सगळ्या वनस्पतींना या ठिकाणी शिंबावर्गीय वनस्पती म्हणतो. त्यांच्या मुळावर आपण पाहिलं तर लहान लहान पांढरट रंगाच्या त्या मऊ अशा गाठी असतात. दाबल्या की पटकन फुटतात. त्या मऊ असतात आणि त्या गाठीमध्ये सूक्ष्मजीव असतात. ते काय करतात तर त्या वनस्पतीला नायट्रेट्स आणि नायट्राइट्स आणि अमिनो आम्ल पुरवतात आणि त्या मोबदल्यामध्ये त्या रोप्याकडून कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात. म्हणजे थोडक्यात सूक्ष्मजीव काय करतात त्यांना नायट्रोजनचा संयोग देतात आणि वनस्पती या सूक्ष्मजीवांना कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा देतात. असे एकमेकांची देवाणघेवाण होते. म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी सहजीवी जीव या ठिकाणी आपल्याला सहजीवन चाललेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच आपण सहजीवी पोषण कसं होतं हे आपण येथे पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ वाटाणा, सोयाबीन, घेवडा यांचे कशा प्रकारे या ठिकाणी वनस्पतीच्या मुळा गाठी असतात ते आपण येथे बघा. म्हणजे जे गाठी आहेत या गाठी आपल्याला इथं पाहायला मिळतात. बघा पांढऱ्या रंगाच्या गाठी आहेत. या गाठी वनस्पतीच्या मुळावर काय करतात प्रत्येक द्विदल वनस्पती आपण ज्या कडधान्य आहे त्या कडधान्यावर पाहायला मिळतात. वाटाणा, सोयाबीन, घेवडा अशा प्रकारच्या बियांवरती जे वृक्ष आहे झाडं आहे त्या झाडावरती पाहायला मिळतात आणि त्या गाठीमध्ये सूक्ष्मजीव असतात आणि ते सूक्ष्मजीव नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. तर आपण थोडस पुढे जाऊया. हे जे रायझोबियम आहे त्यांनी तयार केलेल्या नायट्रोजनयुक्त संयोगामुळे डाळी, कडधान्य आणि प्रथिन यामध्ये प्रथिनाचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामुळे डाळी, प्रथिन, कडधान्य आहे ही सगळी प्रथिनाचा उत्कृष्ट स्रोत आहे. यामध्ये खूप प्रथिन असतात. म्हणून बघा तुम्हाला आता सुद्धा या छातीमध्ये प्रथिनांची गरज भागवण्यासाठी तुम्ही डाळी भरपूर खा, कडधान्य खा असं सांगितलं असतं. कारण प्रथिनामुळं आपल्यामध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होते, इम्युनिटी पॉवर वाढते आणि म्हणून प्रथिन मिळण्यासाठी डाळी, कडधान्य खाल्लं जातं. कारण त्याच्यामध्ये नायट्रोजनचा संयोग जास्त आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या वनस्पतीमध्ये जे रायझोबियम सूक्ष्मजीव आहे ते हवेतलं नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं संयोगामध्ये रूपांतर करतात. लक्षात याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला या नायट्रोजन स्थिरीकरण झालेलं पाहायला मिळतं. आता मातीचे सूक्ष्मजीव काय करतात बरं. उदाहरणार्थ ऍझिटोबॅक्टर नावाचे सूक्ष्मजीव आहेत. ते हवेतल्या नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं संयोगात रूपांतर करतात आणि याप्रमाणे या ठिकाणी सूक्ष्मजीव नायट्रोजनचं संयोगात रूपांतर करण्याचं काम हे मातीचे सूक्ष्मजीव करतात आणि हे सूक्ष्मजीव तयार केलेलं संयोग जे आहे ते वनस्पतींना मुळावाटे मिळतं. अशा प्रकारे नायट्रोजनची गरज वनस्पतींना पूर्ण होते. आता दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे वातावरणीय स्थिरीकरण. नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण. स्थिरीकरण म्हणजे नायट्रोजनचं त्याच्या संयोगात रूपांतर करणे. हे कसं होतं तुम्हाला माहिती आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या उन्हाळ्यामध्ये ज्याला पाऊस पडतो त्याला विजांचा कडकडाट होतं की नाही. ते पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन दोन्ही किती असतात त्या दोघांचा संयोग होतो आणि त्यामुळं नायट्रिक ऑक्साईड तयार होते. काय तयार होते नायट्रिक ऑक्साईड आणि ते त्याचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं आणि नायट्रोजन डायऑक्साईड बनतं. ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन पुन्हा संयोग होतो आणि नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं आणि अशा प्रकारे नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालं की ते पाण्यात विरघळतं. पाण्यात विरघळलं की त्यापासून नायट्रिक आम्ल तयार होतं आणि हे नायट्रिक आम्ल अतिशय सौम्य असतं. ते पावसाच्या थेंबाबरोबर जमिनीवर येतं आणि
जमिनीत मुरलं की वनस्पतीची मुळं ते नायट्रिक आम्ल जे आहे ते शोषून घेतात. नायट्रिक आम्लामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजन असतो आणि मग वनस्पतींना त्याची गरज पूर्ण होते, त्यांची वाढ चांगली होते. अशा प्रकारे या ठिकाणी वातावरण स्थिरीकरण घडतं. विजा चमकतात ही क्रिया सुद्धा अतिशय महत्वाची आहे, उपयुक्त असते आणि वनस्पतीमध्ये उपयुक्त आहे आणि म्हणून विजा चमकणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे सहजीवी पोषण. मला आपण पाहिलं सहजीवी पोषण म्हणजे काय, सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे काय बरं, दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट संबंधातून पोषण, संरक्षण आणि आधार या बाबी साध्य होतात. याला आपण काय म्हणतो, सहजीवी पोषण. आता ही जी वनस्पती आहे, उदाहरणार्थ आपण काही झाडांच्या मुळावर बुरशी वाढते आणि हे झाड काय करते, बुरशीला पोषक तत्व पुरवते. त्या बदल्यामध्ये बुरशी काय करते, झाडांना नायट्रोजनचा सहयोग पुरवतात. मुळाला, झाडांच्या मुळाला काय करतात, क्षार आणि पाणी पुरवतात. म्हणजे त्या ठिकाणी काही वनस्पतीच्या मुळांवरती बुरशी असते, ती बुरशी त्या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते. त्या बुरशीला झाड काय करतं, पोषक तत्व पुरवते आणि त्या बदल्यात बुरशी झाडाला क्षार आणि पाणी पुरवतात. अशा प्रकारे एकमेकांना मदत केली जाते, म्हणून त्याला सहजीवी पोषण म्हटलं जातं. काय म्हणतात, सहजीवी पोषण. उदाहरणार्थ आपण पाहिलं, शैवाल आणि बुरशी. शैवाल आणि बुरशी एकत्र राहतात. नेहमी लक्षात ठेवा, शैवाल आणि बुरशी एकत्र राहतात. त्यावेळेला त्यावेळेला काय करतात, बुरशी शैवालावर निवारा देते, पाणी देतं, क्षार पुरवते आणि या प्रकारावर तयार होणारी सहजीवी वनस्पती म्हणजे कोणती बरं, दगडफूल. काय करते, दगडफूल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या दोघांचं एकमेकांचं सहजीवन झालेलं दिसतं. त्याला लायकिन असं म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लायकिन. आता हे कसं प्रत्यक्ष आहे ते आपण बघूया. शैवाल तुम्हाला माहिती आहे, त्याला स्पायरोगरा इंग्लिश मध्ये म्हणतात. काय म्हणतात, स्पायरोगरा. वेगवेगळ्या प्रकारचे शैवाल आहेत. बघा आपण पाहिलं पाहिले तर या प्रकारे दिसतात. आता हे जे शैवाल आहे आणि ही बुरशी आहे, आपण पावाची बुरशी माहिती आहे, तशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी आहेत. त्यातली बुरशी आहे, ही बुरशी आणि शैवाल यांच्या एकत्र वाढ होते आणि त्यांच्यापासून दगडफूल तयार होतं. काय तयार होतं, दगडफूल. आणि हे दगडफूल आहे औषधी वनस्पती. आपण जखम झाली तर पानाचा रस सुद्धा आपण जखमेला लावला तर जखम बरी होते. अशा प्रकारचे दगडफूल आहे. हे दगडफूल आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बुरशी आणि शैवाल यांच्या संयोगातून, यांच्या सहजीवी जीवनातून ही दगडफूल आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे त्या दगडफुलाचं सहजीवन आपल्याला इथे पाहायला मिळतं. कशाला, त्याला लायकिन असं म्हटलं जातं. आता हे दगडफूल आहे, वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो. इथे झाडावरच्या खोडावरती वाढलेला आहे. त्यानंतर इथे सुद्धा बघायला वाढलेलं दिसतं आपल्याला. अशा प्रकारे हे वेगळ्या प्रकारचे दगडफूल आपल्याला पाहायला मिळतं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे परपोषी वनस्पती. कोणता प्रकार आहे, परपोषी. परपोषी वनस्पती. त्याला हेटेरोट्रॉपिक प्लांट्स म्हणतात. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. मग परपोषी वनस्पती म्हणजे काय बरं, ज्या वनस्पती सजीवांच्या शरीरात वाढतात, त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात, त्यांना परपोषी किंवा परजीवी, त्याला पॅरासायटिक प्लांट्स म्हणतात. दुसऱ्यावर अवलंबून असतं. अशा प्रकारे या वनस्पती आपल्याला पाहतात आणि त्या ज्या वनस्पती आहेत त्या दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात. अशा कोणत्या आहेत बरं, वनस्पती स्वतःचा सर्व काय करतात. मग ह्या वनस्पती कोणत्या आहेत, दुसऱ्यावर अवलंबून आहे. बघूया आपण. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर त्यामध्ये बांडगुळ नावाची वनस्पती आहे आणि अमरवेल, हे दोन्ही वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात किंवा दुसऱ्याच्या शरीरामध्ये वाढतात. आणि अशा प्रकारच्या वनस्पतीची आपण थोडीशी जास्त माहिती बघूया. पहिलं बांडगुळ बघूया. परपोषी वनस्पती ज्या आहेत त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसते. हरितद्रव्य नाही म्हणजे अन्न तयार करू शकत नाही, प्रकाश क्रिया होणार नाही. मग आपलं अन्न कुठे मिळवतात बरं या वनस्पती, तर त्यासाठी
आपण जर पाहिलं त्याकडे पिवळ्या रंगाची, येलो कलरची पिवळ्या रंगाची वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं वाढलेली दिसते. दुसऱ्या एका मोठ्या वृक्षावर ती वाढलेले. तिचं नाव आहे अमरवेल. काय नाव आहे? अमरवेल. आणि अमरवेल आहे त्याची फांद्यांना अशी गुंडाळ गुंडाळ वर वाढत जाते. आधारक म्हणून त्याचा उपयोग केला जातो फांद्यांचा, आणि ती वाढत असते. त्यावेळेला वाढल्यानंतर ही अमरवेल जे आहे, हिरव्या रंगाची पानं नसतात, त्यामध्ये त्या हरित करत नसतात. हरित द्रव्य नाही म्हणजे काय होतं, प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. मग त्या काय करतात, आपल्या ज्या वेल आहेत त्यातून मुळासारखे भाग तयार होतात आणि त्या वनस्पतीच्या त्या खोडामध्ये घुसतात. आणि वनस्पतीच्या खोडामध्ये घुसले की ते वनस्पतीने तयार केलेलं अन्न या स्वतः शोषून घेतात आणि याची वाढ होते. बघा, तयार अन्न ते शोषून घेतात, अमरवेल नावाची वनस्पती. आणि अशा प्रकारे या ठिकाणी ही वनस्पती पूर्ण तयार झालेलं अन्न शोषून घेते. म्हणून या वनस्पतीला संपूर्ण परजीवी वनस्पती असं म्हणतात. संपूर्ण परजीवी वनस्पती. म्हणजे अमरवेल वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसतात, त्यामुळे संपूर्णपणे आश्रयी वनस्पतीवर, मोठमोठ्या वृक्षावर याच्या वाढल्याच्या वनस्पती अवलंबून असतात. आणि म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती असं म्हटलं जातं. दुसऱ्या प्रकारची वनस्पती आपली उदाहरण पाहतोय तो म्हणजे बांडगुळ. तुम्ही बांडगुळ बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल. मग ही क्रिया कोणत्या मार्फत पाहिला तर कोणामार्फत प्रकाशन क्रिया होते? विशेष म्हणजे वनस्पतीमध्ये प्रकाशन क्रिया होते, पण कोणामार्फत, कशी होते? इथे बघा, तुम्हाला लाल रंगाचं लाल बांडगुळ दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे? लाल बांडगुळ. हे जे लाल बांडगुळ आहे ते काय करतं बरं, तर प्रकाशाची क्रिया करू शकते. वनस्पती जी आहे पानहिरी असतात, त्यामुळं प्रकाशाची क्रिया करू शकते. मग ती दुसऱ्या वनस्पतीवर का अवलंबून आहे? कारण एक वेगळं खास कारण आहे. काय कारण आहे बरं? बांडगुळ वनस्पतीला पाणी आणि क्षार जमिनीतून पुरेसे मिळत नाहीत. मग ती काय करते, ज्या वनस्पतीवर वाढलेले आहे त्यांनी शोषून घेतलेलं पाणी क्षार शोषून घेते. आणि मग बघा आपल्याला ही कशी गुंडाळ, बघा फांद्याला गुंडाळलेल्या मोठी वाढ झाली, खूप मोठी वाढून ही वनस्पती तयार झालेली आहे बांडगुळ. ही बांडगुळ वनस्पती काय करते, पाणी क्षार खनिज या आधारित वनस्पतीकडून शोषून घेते आणि प्रकाश शोषण क्रिया करून अन्न तयार करते. म्हणजे या वनस्पतींना जमिनीतून पुरेसं पाणी क्षार खनिज मिळत नाहीत. अशा वेळेला दुसऱ्या वनस्पतीने शोषून घेतलेलं पाणी क्षार खनिज शोषून घेतात आणि अन्न तयार करतात. प्रकाशाची क्रिया करू शकते. विशेषतः जास्त करून आंब्याच्या झाडावर आपल्याला हे बांडगुळ वनस्पती जास्त दिसते. बघा इथे फुलासारखा भाग दिसतो बघा, गुच्छ. ही बांडगुळाची फुलं आहेत, पानं फुलं येतात त्यांना. आणि या ठिकाणी ते आंब्याच्या विशेषतः झाडावरती जास्त करून ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की बांडगुळ वनस्पतीला अर्धपरजीवी वनस्पती काय म्हटलं जातं? अर्ध परजीवी म्हणजे अर्धी परजीवी आहे. स्वतः अर्ध्या प्रमाणात ते थोडंसं अन्न तयार करू शकते, पण पूर्णपणे दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून नसते. का बरं? कारण बांडगुळ वनस्पती पूर्णपणे आधारक वनस्पतीवर अवलंबून असते. तर ती आधारक वृक्षाकडून खनिजे पाणी शोषून घेतात आणि स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्याला अर्धपरजीवी वनस्पती म्हणतात. कशाला? म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात आणि म्हणून त्याला अर्धपरजीवी वनस्पती म्हणतात. फक्त पाणी खनिज आणि शोषून घेण्याचं काम करतात, त्याच्यासाठी फक्त त्या वनस्पतीवर अवलंबून असतात. अशा प्रकारे बांडगुळ या वनस्पतीला अर्धपरजीवी वनस्पती असं म्हटलं जातं. आता ही सगळी माहिती पाहिल्यानंतर मुलांना तुम्ही या वनस्पतींचं पोषण कसं होतं बघितलं आपण. हा पुढचा भाग आहे तो पण नंतर बघणार आहोत, पण त्यापूर्वी मला काही तुम्हाला भाग समजला, किती समजला समजण्यासाठी काही प्रश्न मी तुम्हाला देतो. त्याची पहिला प्रश्न आहे जोड्या जुळवायच्या. बघूया, स्टार्ट करूया आपण. क गटामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत पहा. पहिला आहे अन्न निर्मिती क्रिया, ॲजिटोबॅक्टर, सहजीवी वनस्पती आणि रायझोबियम. क गटामध्ये मुळांच्या गाठील सूक्ष्मजीव, मातीचे सूक्ष्मजीव, प्रकाश संश्लेषण,
आणि दगडफूल. चला तर सांगा बघू आता पहिला अ गटातला अन्न निर्मिती क्रिया ती जोडी कोणाची लागेल? सांगा बघू. सर निर्मिती क्रिया मुळाच्या गाठीतील सूक्ष्मजीव, मुळाची गाठीतील मातीतील सूक्ष्मजीव, प्रकाश संश्लेषण, दगडफूल. अन्न निर्मिती क्रिया आहे तिला काय म्हणतात? कोण सांगेल? अन्न निर्मिती क्रिया आहे तिला काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण क्रिया. प्रकाश संश्लेषण. बरोबर आहे. वनस्पती अन्न निर्माण करतात तिला म्हणतात प्रकाश संश्लेषण. दुसरा आहे ॲझिटोबॅक्टर. कुठे असतात बरं सांगा बघू. ॲझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव कुठे असतात? मातीचे सूक्ष्मजीव. व्हेरी गुड. मातीमध्ये असलेले सूक्ष्मजीव असतात त्याला म्हणायचं ॲझिटोबॅक्टर. सहजीव वनस्पतींची जोडी कोणाची लागेल? मुळाच्या गाठीतील सूक्ष्मजीव. नाही. बघा चेक करा परत एकदा. मुळाच्या गाठीतील सूक्ष्मजीव आणि दगडफूल. हा व्हेरी गुड. सहजीव वनस्पती आपण कोणती म्हणून म्हणतो आपण दगडफूल. कारण दगडफूल म्हणजे काय? शैवाल आणि बुरशी यांच्या सहजीवनात तयार झालेली ही वनस्पती आहे त्याला आपण दगडफूल म्हणतो. आणि रायझोबियम मुळाच्या गाठी म्हणजे त्यांना रायझोबियम असं म्हणतो. अगदी बरोबर. याप्रमाणे या ठिकाणी आपण या जोड्या लावलेल्या आहेत. चला तर याप्रमाणे तुम्ही हा जो भाग आहे खूप छान समजावून घेतला. तुमच्या सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान सर. मागच्या खूप गडबड झाली होती. नेटचा प्रॉब्लेम होता. आजचा आवाज वगैरे